आज आपण नगरपरिषद अकोट, जिल्हा अकोला कर विभागद्वारा माजी सैनिक करमाफी योजना जाणून घेणार आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना हे या योजनेचे नाव आहे. या अगोदर ग्रामविकास विभाग व नगर विकास विभाग या दोन्ही विभागासाठी वेगवेगळ्या योजना ह्या कार्यरत होत्या. परंतु सामान्य प्रशासन विभागाने 23/11/2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासाठी माजी सैनिकांसाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना लागू केली. या संबंधित इतरही योजना आहेत, जसं की शौर्य पदकधारक व माजी सैनिक विधवा यांच्यासाठी सुद्धा करमाफी योजना ही 5/4/2016च्या शासन निर्णयान्वये लागू आहे. तसेच अविवाहित शहीद वारस करमाफीसुद्धा 9/1/2017च्या GR नुसार लागू आहे. कागदपत्रे. सर्वप्रथम ज्या माजी सैनिकांना करमाफीसाठी विनंती करायची असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागेल. तसेच ज्या वर्षापासून करमाफी लागू केलेली आहे त्या वर्षापर्यंत माजी सैनिकांचा मालमत्ता कर हा पूर्णतः भरलेला असला पाहिजे. त्यासाठी थकबाकी नसल्याचा दाखला घेणे आवश्यक आहे. त्यानंतर माजी सैनिकांचे ओळखपत्र व आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे मालमत्ता क्रमांक नमूद असलेले प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र हे आपल्याला आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथून प्राप्त करून घेता येईल. त्यानंतर 5वं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र हे सुद्धा लागू आहे. अटी व शर्ती. माजी सैनिक यांना कोणत्याही एका मालमत्तेवर ही करमाफी मिळणार आहे. 2 नंबर, आपल्याला माहीत आहे की नगरपरिषद मालमत्ता कर जेव्हा वसूल करते त्यामध्ये मालमत्ता करासहित इतरही कर लागू असतात, जसे शिक्षण कर, रोजगार कर, उपयोगिता शुल्क, अग्निशमन कर. परंतु माजी सैनिकांना फक्त एकत्रित मालमत्ता करावर करमाफी ही लागू आहे. त्यानंतर माजी सैनिक हा स्वतः किंवा त्याचे आई वडील आजी आजोबा जन्मतः महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे, किंवा माजी सैनिकाने निवृत्तीनंतर सलग 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये रहिवास केलेला असला पाहिजे. तसेच माजी सैनिक हा हयात असेपर्यंतच त्याला ह्या योजनेचा लाभ लागू आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना शासन निर्णय 23/11/2020 आपल्यासमोर आहे, आपण बघू शकता. त्यानंतर संरक्षण दलातील शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना जो GR आहे तो सुद्धा बघू शकता. त्यानंतर संरक्षण दलातील अविवाहित शहीद यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा GR सुद्धा आपण बघू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क करा कर विभाग, नगरपरिषद अकोट. धन्यवाद.